नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पल्लवी. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्रात आपले स्वागत आहे. हे आहे अहिल्यानगरचं आमचं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय संशोधन केंद्र आणि हे खूप प्राचीन आहे आणि खूप वर्षांपासून चालू झालेलं आहे. हे इसवी सन 1960 स्थापन केले गेले असून इथले सगळे विविध ऐतिहासिक कला, ग्रंथ, शस्त्र व हस्तऐवज हे आपल्या प्राचीन वारशाचे अमूल्य ठेवी आहेत. आज आपण इथल्या काही अविस्मरणीय वस्तूंची सफर करणार आहोत. इथे जुने नाणे, खूप जुन्या वस्तू आणि महाराजांचे, शिवाजी महाराजांचे शस्त्र वगैरे सगळं इथे बघायला मिळतील. आणि खूप जुने नाणे आहेत इथे. 1960 पासून हे स्थापना झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता 5 पैशापासून 1 रुपये, 2 पैसे, 1 पैसा, 3 पैसे असे सगळ्या प्रकारचे नाणे आहेत. 1963, 1960, 1988 अशा प्रत्येक सालाचे इथे नाणे तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप युनिक आहे आणि खूप प्राचीन असं हस्तलिखित आहे. तिथे नाणे, नकाशे इत्यादी संग्रह आहे. तिथे दशमान पद्धतीचे नाणे आहेत आणि तुम्ही बघू शकताय खूप आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. हे संग्रहालय 1 मे 1960 रोजी स्थापन झालेलं आहे आणि हे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भागात आहे. आणि संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्प, शस्त्र, पगडी, हस्तलिखित आणि नाणी आहेत आणि नकाशे खूप सारे संग्रह आहे. आणि तुम्ही जर अहिल्यानगरचे असाल तर इथे या संग्रहालयाला नक्की भेट द्या. आणि तुम्ही बाहेरचे असाल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय. आणि नक्की अहिल्यानगरला येऊन ह्या संग्रहालयाला भेट द्या. तुम्हाला खूप पुरातन असे पुरातन म्हणता येईल, भारतीय चलनातील स्मारक नाणी, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची नाणी तुम्हाला बघायला मिळतील. आणि एक खूप विस्मरणीय अशी तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळेल. आणि असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
आणि तुम्ही हे बघू शकताय, खूप जुने असे लिखित आहेत आणि हस्तलिखित म्हणतात त्याला, आणि खूप जुनं असं आहे. आणि तुम्ही बघू शकताय अजूनही ते स्पष्ट असे दिसतंय आणि हे खूप वर्षांपासून व्यवस्थित आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, हे पिक्चरमध्ये वगैरे दिसायचं. काय म्हणतात त्याला, मला कमेंट्स करून नक्की सांगा काय म्हणतात त्याला. आणि तुम्ही बघू शकता हे महाराजांच्या काळापासून आलेलं आहे आणि त्यांनी अजूनही जपून ठेवलं आहे ती सगळी. आणि हे आहे आमच्या अहिल्यानगरचं चांद बीबी महल, ते पण तुम्हाला दाखवत आहे मी. आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप छान छान इंटरेस्टिंग असं बघायला मिळेल आणि खूप असं घेण्यासारखं पण आहे त्या व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओमधून घेण्यासारखं खूप आहे. आणि ह्या संग्रहालयात तुम्हाला प्राचीन काळातील भांडीसुद्धा बघायला मिळतील. आणि असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओला प्रेम देत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.